नमस्कार. CTV न्यूजच्या स्टुडिओमध्ये आपलं सर्वांचंच मनापासून स्वागत. तुम्ही सगळेजण जाणताच की चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या चंद्रपुरात सर्वत्र सुरू आहे, पाहायला मिळते आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज CTVच्या स्टुडिओमध्ये सौ मंगला राजेंद्र आकरे, माजी नगरसेविका या आल्या आहेत. प्रभाग क्रमांक 14 भिवापूर वार्ड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. तर तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत मॅडम. तुम्ही तुमचा संपूर्ण परिचय सर्वात प्रथम द्या. नमस्कार, मी सौ मंगला राजेंद्र आखरे, माजी नगरसेविका, वार्ड क्रमांक 14 भिवापूर मधून. आता मी निवडणुकीसाठी उभी आहे. माझं सर्वसाधारण महिला क गटामध्ये घड्याळ या चिन्हावर मी उभी आहे. जसं आता तुम्ही आधी पण नगरसेविका म्हणून राहिल्या आहेत, तर त्या कालावधीमध्ये तुम्ही जे जे अनुभव आले तुमचे, जे काही विकास कामं तुम्ही केले असेल त्याबद्दल काही सांगा. 17 मध्ये मी निवडणूक लढली. त्या वार्डामध्ये शहीद भगतसिंग शाळा आहे, त्या शाळेची पूर्ण दुर्व्यवस्था झालेली होती. तिथे त्यावेळेस 73 विद्यार्थी होते आणि मला वाटलं की आपल्या स्लम एरिया असल्यामुळे माझ्या प्रभागातील मुलांना चांगलं उच्च शिक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी सतत पाठोपाठ पुरावा करत राहिली आणि आम्ही ते वर्ग क्लास पण वाढवले आणि शाळेला पूर्ण दरवाजे खिडक्या काही असं नव्हतं. सर्वात प्रथम वॉल कंपाऊंड बनवलं, शाळेला आरो मशीन लावल्या, स्टाईल लावल्या, शौचालय बनवले, CCTV कॅमेरे सुद्धा आम्ही बनवले आणि परत मुलं आता तिथे पहिले 73 विद्यार्थी असल्यामुळे आता तिथे 550 विद्यार्थी झालेले आहे. हा आमच्या नागरिकांकडून मला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, कारण मला वाटलं की माझे मुलं चांगले शिक्षित झाले पाहिजे, उच्च पदावर गेले पाहिजे, हाच माझा ध्यास होता आणि तो मी माझा ध्यास पूर्ण केला. मी परत जे राशन कार्ड आहे, राशन कार्ड बनवण्याचं काम करते आणि निराधारांना आधार द्यायचं काम करते, त्यांच्या निराधारच्या केसेस करते आणि आमचं गुरुदेव मंडळचं काम करते. आणि मी जे उभी आहे घड्याळ या चिन्हावर, माझ्या सोबत माझे 2 सहकारी आहे, ललिताताई झाडे आणि जावेद भाऊ. या दोघांनाही माझ्यासमोर सगळ्यांनी मतदारांनी निवडून द्यावं आणि मी पुरेपूर तिघा मिळून आम्ही काम करण्याचा पुरेपूर मी सगळ्यांना शाश्वती देते आणि मी ती पूर्ण करणार. त्यानंतर वार्डामध्ये मोठे मोठे हायमास्ट लावले. त्यामध्ये आमच्याकडे रावण एरिया परिसर आहे, तो परिसर स्वच्छ केला. तिथे सुद्धा हायमास्ट लावले. खेळाचे ठिकठिकाणी तर खेळाचे साहित्य लावले. मोठ्या नाल्या, रोड हे सगळं बनवण्याचा प्रयत्न केला. आणि माझ्याकडे भंगाराम अशी वस्ती आहे वार्डामध्ये की त्या वस्तीमध्ये नाले आणि रोड काहीच नव्हतं. सांडपाणी सगळं रोडवर राहायचं, ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. तिथे प्रत्येक ठिकाणी नाली, रोड. आता वार्डामध्ये असे भरपूर झाले. फक्त पाण्याची समस्या होती वार्डामध्ये आणि पाण्याची समस्या अमृत योजना जी होती महानगरपालिकेची, ती जे त्यांनी ठरवलं होतं ते त्यांच्याकडून झाले नाही पूर्ण. कारण की अजूनपर्यंत वार्डामध्ये काही ठिकाणी अजूनपर्यंत पाईपलाईन सुद्धा गेलेली नाही आहे. त्यासाठी आम्हाला थोडे पाईपलाईन पूर्ण करायची आहे आणि प्रत्येक महिलांना पाणी मिळालं पाहिजे, हीच माझी तळमळ आहे. त्याकरता मोठी पाण्याची टाकी होती, आमच्या वार्डामध्ये पाण्याची टाकी कॅन्सल केली होती, फक्त बावपेठला दिली होती. त्याच्यानंतर मी सतत पाठपुरावा करून इथे नाही तिथे नाही करून मग महाकाली मंदिराजवळ पाण्याची टाकी बसवली. त्या पाण्याच्या टाकीमधून आज प्रत्येक महिलांना पाणी एक दिवसाआड का होईना पण पाणी मिळत आहे. आणि जे काही भाग राहिलेला आहे पाण्याचा, तो मी आता निवडणूक लढल्यानंतर मी तो पूर्ण करेल आणि प्रत्येक महिलेला पाणी मिळेल ही ग्वाही देते. आणि उन्हाळ्याभर सुद्धा महिलांना सतत रोज टँकर भेटत अजूनही 4 वर्ष झाले आपण निवडणूक नसल्यामुळेही अजूनही महिलांना पाठपुरावा पाण्याचा हर रोज टँकरने पाणी पाठवत होती. बरं, तुमच्या भिवापूर वार्ड मध्ये अजून किती समस्या आहेत, ज्या समस्या सोडवायच्या आहे, अजून बाकी आहे आणि त्या तुम्ही सोडवणार? किती समस्या आहेत अशा? समस्या पाण्याची पहिली समस्या आहे, ती पाण्याची समस्या आता पूर्ण करायचीच आहे मला. त्यानंतर माझ्या शाळेला आणखी 6व्या वर्गापर्यंत क्लासेस आहे, मला ते 10व्या वर्गापर्यंत करायचे आहे आणि ते मी करणारच, हा माझा ध्यास आहे. आणि माझ्या शाळेला 10व्या वर्गापर्यंत झाला पाहिजे आणि माझ्या वार्डातील
मुलं त्या 10वी पर्यंत शहीद भगतसिंगला शिकले पाहिजे, हा माझा ध्यास आहे. अजून कोणत्या छोट्या मोठ्या समस्या असं वाटतं तुम्हाला की ज्या तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे, सोडवायला पाहिजे? छोट्या मोठ्या समस्या अशा आहे की काही ठिकाणी नालीला झाकण व्हायचे आहे. काही ठिकाणी आता अमृत योजनेमुळे पूर्ण नवीन रोड झालेले, पूर्ण तोडण्यात आलेले आहे ते रोड. परत ते रोड बनवायचे आहे. परत त्याच नाल्या तोडफोड केल्या आहे. परत आता गटरची लाईन चालू आहे. ते गटरच्या लाईन सुद्धा परत रोड खराब केले आहे. ते रोड करायचे आहे. अशा भरपूर समस्या अजूनही आहे आणि त्या मी पूर्ण करणार. बरं, आजकाल जे आत्ता सध्या परिस्थिती सुरू आहे निवडणुकीची, सगळीकडे जे काही वातावरण आहे, तुम्हाला असं वाटत आहे का की मतदार राजा कुठेतरी पैशासाठी विकला जात आहे? आता मतदार राजा म्हणतो आपण, की मतदार राजाने मतदार राजाच राहायला पाहिजे. त्यांनी मतदार राजांनी दुसरीकडे न जाता, पैशाच्या आहारी न पडता, त्यांना जो योग्य आपला मतदार उभा आहे त्यांच्याकडे लक्ष देऊन आपल्याला कोण योग्य आहे, कोण आपल्या कामाचा आहे, कोण आपल्यासाठी अर्ध्या रात्री धावून येतोय, याच्याकडे लक्ष देऊन त्यांनी मतदार राजांनी बरोबर मतदान करावं, हीच माझी इच्छा आहे. एक गोष्ट नक्कीच सांगू इच्छिते की पक्ष आणि मतदार हे दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी आहे. कोणी पक्षाकडे पाहून मतदान करतं किंवा कोणी माणसाकडे पाहून मतदान करतं. तर तुम्ही याविषयी तुमचं मत काय आहे? काय सांगाल तुम्ही मतदारांना? माझं मतदारांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही पक्ष न पाहता, कोणी कोणत्याही पक्षाचा असो, पण ज्या पक्षामध्ये जे व्यक्ती आपल्याला अर्ध्या रात्री अहोरात्री धावून येईल, जो आपला नगरसेवक आपल्यासाठी कधी कामात येईल, काम करणार आणि वार्डाचा विकास करणार, यांनाच तुम्ही मतदान करा. आणि जे आता पैशासाठी पुढे धावू नका, पैशाच्या मागे धावू नका. तुम्ही आपले उमेदवार पहा आणि त्यांना मतदान करा. तर मंडळी, आतापर्यंत आपण सौ मंगला राजेंद्र आकरे, माजी नगरसेविका, यांच्याशी संवाद साधत होतो आणि त्यांनी जे काही त्यांच्या परिचय, त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये ज्या काही समस्या नागरिकांच्या सोडवल्या आणि जे काही कामं केले, त्यावरून मला नक्कीच तुम्हाला असं म्हणावंसं वाटतं की तुम्ही नक्कीच त्यांना पुढे जे काही त्यांचे कामं बाकी आहेत, त्यांना भिवापूर वार्डमध्ये जे काही कामं अजून करायचे आहे, विकास कामं, त्यासाठी नक्कीच एक संधी द्यायला पाहिजे. एक जागरूक मतदार तुम्ही आहात, तर तुमचं अमूल्य मत नक्कीच तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटेल त्यांना नक्की द्या आणि ताईला सुद्धा एक संधी नक्की द्या आणि तुमच्या अमूल्य मताचा उपयोग करा. आणि ताई, तुम्ही या आमच्या CTV न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुम्ही विकास कामाबद्दल, तुमच्याबद्दल जेवढी माहिती इथे सांगितली, तर नक्कीच आपले मतदार सुद्धा, मतदारांपर्यंत ते नक्कीच पोहोचेल. तुमचं कार्य जे आहे ते सगळ्या घराघरात जाईल आणि नक्कीच प्रत्येक व्यक्ती तुमच्याबद्दल विचार करेल, अशी मी सदिच्छा व्यक्त करते आणि निवडणुकीसाठी तुम्हाला CTV न्यूजच्या आमच्या संपूर्ण टीमच्या वतीनं शुभेच्छा देते. खूप खूप धन्यवाद.